कोल्हापूर जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन कोल्हापूर यामध्ये मला वाटतं या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त संख्या आमच्या या कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंची आहे आणि हे खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि यांचा हा जो सहभाग आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचा असा सहभाग आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचे खेळाडू जास्त संख्येने भाग घेत असतात आणि प्रावीण्य पदक मिळवत असतात. या राष्ट्रपती पदक मिळवलेले आहेत. यामध्ये 80पेक्षा जास्त वय असणारे आमचे जवळजवळ 3 तर खेळाडू आहेत. आमचे PT पाटीलसारखे हुकमी अक्का आहेत. प्रत्येक धावण्याची शर्यत असू दे किंवा मॅरेथॉन असू दे यामध्ये PT पाटील सरांचा अगदी पहिल्यापासून सहभाग असतो आणि त्यांचा पहिला क्रमांक कधी चुकलेला नाही. याप्रमाणेच आमच्या या खेळाडूंनी राष्ट्रीय त्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये हे भाग घेऊन प्रावीण्य मिळवलेलं आहे. यामध्ये श्रीलंका, थायलंड, मलेशिया, नेपाळ अशा या ठिकाणी आमचे खेळाडू सहभागी झालेले आहेत आणि यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे या खेळाडूंनी यश संपादन केलेलं आहे. आमच्या या कोल्हापूर जिल्हा असोसिएशनच्यासाठी बऱ्याच अशा लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आर्थिक सहकार्य असतं आणि अतिशय मोलाचं असं त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. बऱ्याच वेळा आमच्यामधले असे खेळाडू आहेत की आर्थिकदृष्ट्या त्यांना सहभागी होता येत नाही आणि त्यासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी अशी मी या ठिकाणी या सर्व संघटनेच्या वतीनं अपेक्षा करतो. आणि जर ही आर्थिक परिस्थितीमध्ये आम्हाला जर मदत झाली तर यापेक्षा जास्त खेळाडू आमचे इंटरनॅशनलमध्ये सुद्धा चमकतील याची मला खात्री आहे. जय महाराष्ट्र. ओके, जय महाराष्ट्र, जय कोल्हापूर. जय कोल्हापूर. आणि अशा या कोल्हापूर नगरीमधले हे सगळे आणि एज म्हटलं तर एज मॅटर करत नाही. जस्ट नंबर आहे, एज मॅटरच करत नाही. कारण अतिशय सुंदर खेळलेले आहे ते सगळे. वॉक तरी अतिशय सुंदर केलेले. हे तरी काय बोला तुमचं? बंडू माने. बंडू माने. हां, आंतरराष्ट्रीय गोल्ड मिळाले की रनिंगमध्ये मलेशिया, थायलंड, नेपाळ जाऊन 3 ठिकाणी आणि बरेचसे अनेक राज्यामध्ये नॅशनल केलं आहे मी. हिंदुस्थानामध्ये आणि जी राज्य आहेत आपली त्याच्यामध्ये मी राष्ट्रीय स्पर्धामध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. माझ्याकडे आता 1, 2, 3 नंबरचे 100पर्यंतचे मेडल आहेत. बरं, तुम्हाला काय असं वाटते की आपल्याला सरकारने मदत काय करावी? मान्य आहे की आता माझा मी असं आहे की राष्ट्रपतीच्या पुरस्काराच्या नियमात बसते. कारण आता एवढं 80-85 वयामध्ये माझ्याकडे 100 पण मेडल आहेत. आंतरराष्ट्रीय पण मेडल आहेत आणि देशातले पण आहेत, राष्ट्रीय पण आहेत. माझे अल्बम घरात आहे माझे. आपल्याला मिळावी आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. हे आता जे आहे हे आम्ही संपूर्ण म्हणजे जो तुमचा आता मुलाखत घेतलेली आहे ही देशात पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. कारण मी आणि कसं आहे सरकारने अशा लोकांना मदत करायला पाहिजे. विशेषतः ज्येष्ठता माझ्यासारखा सिनियर सिटीजन. मॅडम मला जपानला जायची संधी होती इंटरनॅशनल, परंतु कोरोनामुळे माझं जरा झाले नाही. आता आपण करू ना, जपान नाही आपण इंटरनॅशनल लेवल पर्यंत सगळ्या खेळाडूंना घेऊन जाऊ. गव्हर्नमेंटचं आहे का? नाही, आम्ही आता हे जी स्पीच आहे हे सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. कारण मी जे आलोय कालपासून बघतो इथं सगळे खेळाडू आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे तरी सुद्धा काही पण धडपड करून इथंपर्यंत आलेले आहेत. म्हणजे आता तर राहायची सोय खूप लांब त्यांनी केली आहे सोय, पण खूप लांब सोय केली आहे. पण धडपडात रेल्वेतून वगैरे असे 75-80 वर्षाचे लोक इथंपर्यंत खेळायला येतात. आणि हे बघा, हे इतकं कडक ऊन आहे. या कडक उन्हामध्ये हे 70 वर्षाची 80 वर्षाचे लोक पळत आहेत. असं इतकं अभिमानास्पद आहे. नाती आहेत मला. असं इतकं अभिमानास्पद वाटायला लागलेलं आहे की काय म्हणजे मी ह्यावर बोलू शकत नाही. डोळ्यातून पाणी यायला लागलंय. कारण आत्ता तरी एक माझ्यासमोर 90 वर्षाचे ह्या कडक उन्हामध्ये वॉक करत गेलेले सर मी बघितलेत. आणि तर सरकारने ह्या लोकांसाठी खूप चांगली सोय करावी असं माझं अगदी मनापासून मत आहे. विशेष गती आहे मॅडम, चालण्याची किंवा पळण्याची विशेष गती आहे एवढं वय असून सुद्धा. होय,
चालण्याची, म्हणजे तरुणांना सुद्धा लाजवेल अशी ही इथली स्पर्धा आहे. आणि हे ऊन बघा, हे आता मुंबईमधलं कडाक्याचं ऊन आहे. इथं नॅशनलमध्ये आलेले हे सगळे स्पर्धक अगदी लहान मुलांसारखे धावत आहेत. थँक्यू. जय महाराष्ट्र. कोल्हापूरवरून आलेले आहे. मी पण ॲथलीट आहे, रन करते. शिवाय मी एव्हरेस्ट बेस कॅम्प जो केलेला आहे तो मी 3 पास करून केलेली महाराष्ट्रातली पहिली लेडीज आहे मी. आणि माझं एज आत्ता 58 वर्ष आहे. पण जेव्हा मी ह्या ग्राउंडवरती आले तेव्हा मला असं पहिल्यांदा वाटत होतं की मी खूप काही करते. पण जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला असं वाटलं मी काहीच करत नाही आहे मी. आणि अक्षरशः म्हणजे कालपासून मी हा माहोल बघतोय आणि मला असं वाटते की बाबा की ह्या लोकांसाठी काहीतरी मदत करायला हवी आहे. कारण खूप लांबून ही आंध्रमधून लोक आलेले आहेत. परत बाकीचे बरेच लोक उत्तराखंडवरून आलेले आहेत. काही पंजाब, तेलंगणा, मध्य प्रदेशमधून आलेले आहेत. जम्मू काश्मीर, दिल्लीचा म्हणजे संपूर्ण देशातले लोक इथं नॅशनलला आलेले आहेत. आणि एज म्हटलात तर तुम्ही आता मी तुम्हाला काय सांगू, उलटं गणित करायला पाहिजे. 105 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत आपण असं करतो ना, 35 ते 105, पण 105 ते 35 अशी गणना आता गणित करायला पाहिजे. कारण इतकी एनर्जी आली कुठून ह्या लोकांकडून, म्हणजे असं अंगावरती शहारा येतोय. कालपासून जे मी या क्रीडांगणावरती बघत आहे, 75 वर्षाची जी पळतात ते अक्षरशः लहान मुलाला लाजवल असे लोक पळत आहेत. म्हणजे स्प्रिट मारतात ते 100 मीटर 200 मीटर, अक्षरशः म्हणजे बघत बसताना असं डोळ्यातलं पारणं फिटतं माझ्या. आणि मी आता काहीच नाही असं मला वाटतंय आणि मला अजून काहीतरी करायला पाहिजे. तर अजून काहीतरी करायला पाहिजे म्हणजे मी असं मनाला ठरवलं की मी तर ॲथलीट आहेच, मला तर रन करायचं आहे, मला पण करायचं आहे, पण ह्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. कारण ह्या अशा भर उन्हामध्ये बसलेल्या आहेत, नाश्त्याची वाट बघतायत, जेवणाची वाट बघतायत, रेल्वेतून धडपडत इथंपर्यंत येत आहेत. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की सकाळी लोकलमध्ये बसायचं, इथं यायचं आणि इथं आल्यानंतर आपल्या येणाऱ्या ह्याची वाट बघत बसायचं की माझा नंबर कधी येईल, मी कधी पळणार आहे. आणि ते थकत नाही आहेत. मेन म्हणजे हे इतकं एज असून पण ते ह्या गोष्टीला थकत नाहीत. मला वेळ झाला, मला आता मी कसं पळू, हे ऊन इतकं कडाक्याचं आहे, असं काही सुद्धा नाही ह्या लोकांना वाटत आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये एनर्जी आली कुठून, तर एक लक्षात घ्या, ते असे आहेत की त्यांनी असं ध्येय ठेवलंय की मला काहीतरी करायचं आहे. माझी लहानपणाची सगळी स्वप्न अपुरी राहिलेली आहेत आणि आता मला काहीतरी करायचं आहे. जाता जाता माझं नाव कीर्तिरूपी ठेवून जायचं आहे. आणि ही अशी आपली इंडियातली लोक इंटरनॅशनलपर्यंत जावावीत आणि त्यासाठी सरकारने ह्यांना मदत करावी असं मी सरकारला म्हणजे मी एवढी मोठी नाही आहे, पण सरकारने ह्या लोकांसाठी मदत करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आता ह्यांचं चॅनल आहे, कुठलं चॅनल? इमरी चॅनल आहे. हे यूट्यूब चॅनल आहे. हे लोकांनी सबस्क्राईब करावं, लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचवाव्यात. आणि बाकी काय आता मी बोलत नाही आहे. धन्यवाद माझी मुलाखत घेतल्याबद्दल. थँक्यू. छत्तीसगढ़. माय नेम इज उषा श्रीवास्तव. माय सेक्रेटरी जो है छत्तीसगढ़ के नबी मोहम्मद पर हैं, जिनके द्वारा मैं यहाँ पर भेजे गए हैं और मैं छत्तीसगढ़ का प्रतिनिधित्व कर रही हूँ. और मेरा मुख्य गेम जो है जैवलिन, डिस्कस, 200 मीटर रन एंड वॉक है. और मैं आशा करती हूँ कि मैं किसी न किसी में ज़रूर योग्यता प्राप्त करूँगी. मैं इसके पहले दिल्ली, इंदौर, मध्य प्रदेश आदि जगहों में जा चुकी हूँ और मुझे अवार्ड मिल चुका है. मैं इंटरनेशनल गेम के रूप में थाईलैंड और सिंगापुर होके आ चुकी हूँ. इसका जो श्रेय है मैं नबी मोहम्मद सर को देती हूँ. थैंक यू.